टीव्ही वरून मी आता वेबवर आलो आणि खूप लोकप्रिय आमचा एक शो आहे, तर तेव्हापासून आता सगळेच जण वेबवर येतात. म्हणजे आता साराभाई वर्सेस साराभाई हा शो सुद्धा आता वेबवर येणार आहे. एक मिनिट, मी 2008-2009 पासून वेबवर आहे. लोकांना माहिती कदाचित तुला माहित नाहीये. तू जरा नीट, तुझ्याकडे येतं का वायफाय वगैरे आहे, युट्यूब वगैरे दिसतं तुझ्याकडे? असं जय हिंद असं टाईप कर बघू. JAI. हा आहे बाय बाय. हे काय? हे बघ तारीख बघ काय 2009. हा तू काय म्हणत होतास? तू कधी आलास? 2000 आता 16. बरं मी मोठा, तू मोठा नाही, तूच मोठा. होय, बरेच एपिसोड केलेत तुम्ही जैनचे. जवळजवळ 450 किंवा 450 एपिसोड्स केले आम्ही. मग हे बंद का केलं तुम्ही? की पॉपकॉर्न पे चर्चेला पण वेळ मिळाला पाहिजे ना लोकांना बघायला. आपण अद्भुतवर हे सुरू करूया का आमच्या चॅनलवरती? बघ, म्हणजे विचार कर, इफ युअर ओके, मी तुला टाइम असेल तर बघूया करूया आपण. ठीक आहे, आपण विचार करू, आपण बसू याच्यावरती. बसू म्हणजे मला एक तुला विचारायचं होतं की तू मोजकी कामं का करतोस? मी तसा थोडासा चूजी आहे किंवा थोडा आळशी आहे असं म्हणता येईल. कारण काय, टेलिव्हिजन केल्यानंतर एक 2-2.5 वर्ष तुम्ही तीच कॉमेडी केल्यानंतर मला असं नट म्हणून असं वाटतं की एक ब्रेक घेणं खूप गरजेचं असतं. किती ब्रेक घेतोस पण? नाही, ब्रेक घेणं खरंच गरजेचं असतं. मग मी 3-4 वर्ष मी काहीच करत नाही. मग त्या 3-4 वर्षामध्ये मग कधीतरी गिटार शिकायला लागतो, कधी हार्मोनियम शिकतो, मुलांना घराकडे वेळ देतो. अच्छा. कारण नाहीतर काय की सडनली एक 2.5-3 वर्षानंतर कळतं की एक मोठा मुलगा असा समोर उभा आहे, उंच असा, तो आपल्याकडे बघतोय, आपण त्याच्याकडे असे बघतोय आणि तो आपल्याकडे असं बघतोय. पैसे पाहिजेत. कोण आहे हा मुलगा आहे माझा? हा कधी एवढा मोठा झाला? दाढी कधी आली? तर असं हे होऊ नये म्हणून माझ्या मते प्रत्येक नटाने थोडा वेळ घरात राहावं. काय नुसतं कामात आणि EMIs आणि गाडीचा हप्ता आणि घराचा हप्ता याच्यामध्ये आपण, नाहीतर इकडचे हप्ते असे महिने आणि वर्ष होऊन निघून जातात. बरोबर. हे तू मराठी नटांना सांगतोस? मराठी नटांना सांगतो, कारण तेच बिचारे खूप मरून काम करत असतात. खरंय. पण एवढं मोजकं काम करून सुद्धा तुझे एवढे फॅन्स आहेत. म्हणजे आमचा पुण्याला शो होता 103चा, तर अशा मुली आल्या होत्या, मग त्यांच्याबरोबर सेल्फी झाला. मग त्याच्यानंतर एक टिपिकल असं त्यांच्याकडे बघूनच कळत होतं की ह्या कुठल्या तरी महिला मंडळाच्या बायका आहेत. सगळ्या चापून चुपून साड्या नेसून, म्हणजे असं म्हणजे नेसल्यानंतर परत एकदा इस्त्री वगैरे केली असेल त्यांनी अंगावरनं, दागिने बिगिने घालून. हा, तुमच्यासोबत एक पिक्चर काढायचं बरं का मला. तर मला वाटलं की त्यांना प्रोड्यूस करायचं माझ्यावर पिक्चर, की आत्ता आपण नको बोलूया पिक्चर बद्दल, आपण नंतर. नाही हो, तसं नाही, तर फोटो काढायचा आहे. अच्छा, तसं पिक्चर काढायचं. सॉरी असं म्हणून मग त्यांनी, तर त्या जवळ 7-8 होत्या. तू पण इकडे असं म्हणून मग जवळजवळ तो सगळा कॉरिडॉर भरला. आणि मग त्या सगळ्यांमध्ये मग नंतर मी असा मागे गेलो, असा होतो त्यांच्या खांद्यावरून जवळजवळ असा. आणि त्यांचं असं का फोटो वगैरे काढून झाला. मध्ये एकीने बाई यार तुम्ही या का पुढं असं म्हणून पुढे घेतलं. तर त्यामुळे आणि परत जागा अशी असते ना, बरं कसं असतं की ती उभारण्याची पोच पण माझी एवढी ऑड झाली होती ना की कुठे काही लागू नये, आपला हात वगैरे. त्यामुळे त्यांना हवं असतं खरं तर लागावं असं, ते माहित नाही मला. पण मी असा जवळजवळ असा कडक होऊन असा उभा होतो की कुठनं काही स्पर्श होता कामा नये असं फोटो सेशन आमचं सुरू असतं. मग त्यांना सांगावं लागतं की थँक्यू. एकदा असं मी आत गेलो आणि असं शर्ट काढला, तेवढ्यात मला अशी दिसली एक बाई इकडनं. मी असा शर्ट काढला आणि मला म्हणजे जवळजवळ श्रीदेवी होती ना, मेरे हातो तशी माझी पोच होती अशी, आणि मला ती बाई दिसली आणि माझं एवढंसं उघडं होतं. मी म्हटलं ताई जरा थोडं थांबतो का बाय? हां बरं. त्या चिडल्या, ताई म्हटल्यावर त्या चिडल्या. मी ताईच म्हणतो. ताई हॅलो ताई. 103 हे नाटक करतोय, त्यामुळे खरंच खूप मजा येते. एकतर काय झालं, सगळीच यंग टीम आहे. अभिजित साटम, रुजुता ह्यांचे प्रोड्युसर्स आहेत, नीरज, सुदीप हे यंग रायटर आणि डिरेक्टर्स आहेत. आणि प्लस स्वानंदी आहे, ही स्वानंदी बरोबर पहिल्यांदाच काम करतोय. एक वेगळी एनर्जी ती पण घेऊन येते. खरंय. घरगुती हिंसेसाठीची एक हेल्पलाईन आहे 103. बरोबर. त्यामुळे हे नाटक सुद्धा त्यामुळेच खूप महत्वाचं सुद्धा आहे. आणि
सुमित तू ते करतोयस, खूप सहज अभिनय जो असतो ना तो नेहमीच करतो तो, म्हणजे जाहिरातींपासून सिनेमापर्यंत, तसं त्याने या नाटकात सुद्धा केलाय, खूप मजा आली. पण या नाटकांच्या डेट्समुळे तुझ्या आपल्या वेबसिरीजवर काही परिणाम होईल? म्हणजे आपण जी वेबसिरीज प्लॅन करतोय आपण आता, करूया ना, आपण नक्की वेळ आपण करूया, आपण त्याच्यावर काहीतरी विचार करूया. मी काय म्हणतो की तुझं आडनाव राघवन जे आहे, तर मला वाटलं हा प्रश्न कसा नाही आला, विचार. का तू मराठी आहेस की तू राघवन म्हणजे? मी तसा साऊथ इंडियन आहे मी. आय एम अ प्राऊड तामिळियन. ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. अभिमान काय आहे ते मला माहीत नाही, पण अभिमान आहे. माझे वडील हे साऊथचे, म्हणजे तमिळनाडूचे. आई मराठी, आई कर्नाटकातले. त्यामुळे आमच्या घरामध्ये मराठी, तमिळ, कन्नडा, हिंदी, इंग्लिश आणि मराठी अशा 5 भाषा आमच्या घरात बोलल्या जातात. त्यातल्या 3 भाषा मला येतात, 2 भाषा मला कळतात. ओके, ठीक आहे. मग मला विचारायचं आहे की पॉपकॉर्नला तमिळमध्ये काय म्हणतात, जर तुला एवढं माहिती आहे, कळते तर? मला कळतं फक्त पॉपकॉर्न कसं लागतं ते चवीला. मला पॉपकॉर्नला काय म्हणणार? पॉपकॉर्नच म्हणणार ना. काय वडिलांना विचारायचं. सोलापुरी असं म्हणतात पॉपकॉर्नला, सोलापुरी. आम्ही खास काही बोलतोय आता, सोलापूरहून आणले म्हणून सोलापुरी. सोलापुरी, 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 पोरी, पोरी, पोरी. येस. आणि चर्चाला काय म्हणतात? चर्चाला विवादम. उगाच काहीतरी लावलं पुढे की अरे असं नाहीये, लाईकम आणि कमेंटम आणि शेअरम असं, तसं नाहीये. आम्ही खास तज्ञांना बोलावून आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन हे केलेलं आहे. सोलापुरी मतलब सोलापुरी मले विवादम म्हणजे पॉपकॉर्न पे चर्चा. चर्चा ले, ले त्यातल्या बरोबर आहे. मी तुला तेवढंच माहिती आहे. पण मग तू फक्त मराठी आणि हिंदीमध्ये काम करताना का दिसतोस? म्हणजे साऊथ मधनं माहित नाही मला आतापर्यंत अशी कधी विचारणा झाली नाही. काय होईल ना, जर तू तामिळमध्ये गेलास ना तर आपल्या वेब सिरीजला त्याचा फायदा होईल, म्हणजे रीच वाढेल तेवढा. तमिळमध्ये करूया का? नाही, तू आधी तामिळमध्ये सिनेमा कर. नाही, तामिळमध्ये आधी सिनेमा कर आणि मग त्याच्यानंतर आपण वेब सिरीज करूया. म्हणजे आपल्याला साऊथ मधला ऑडियन्स सुद्धा, म्हणजे सोलापूरचा तो येईलच तसाही, त्याच्या खालचा पण येईल आता ऑडियन्स. उर्दूत पण करता येईल आपल्याला. उर्दूत पण फास्टर फेणे आम्हाला कुठे बघायला मिळेल, जर आम्हाला बघायचं असेल? फास्टर फेणे बघायला मिळाल तर मलाच तो बघायला खरं तर आवडेल, पण कुठेच मिळत नाहीये सध्या तो, अनफॉर्च्युनेटली. या पॉपकॉर्न पे चर्चाच्या मार्फत मी असं बाहेर सांगू इच्छितो लोकांना की ज्यांना जर कुठे काही आढळलं, पॉपकॉर्नच म्हणत होतो, फास्टर फेणे बद्दल काही माहिती मी केलेल्या 1985 तर प्लीज कळवा. दूरदर्शनकडे पण नसेल? काही कल्पना नाही. मी दोघा तिघांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण नाही. माझ्याकडे जेवढा होता ते सगळंच 2005च्या पुरात वाहून गेलं. मुंबईत जो पूर झाला, आमचं घर तळमजल्यावर होतं आणि जवळजवळ 5 ते 6 फूट पाणी आमच्या घरात होतं. आणि तेव्हा सीडीजचं एवढं नव्हतं ना, आजपासून 12 वर्षांपूर्वी. त्या VHSच्याच कसेट्स होत्या आणि ते आमच्या पण कधी असं डोक्यात आलं नाही की अरे नाही ह्याचं आपण काहीतरी करून ठेवूया व्यवस्थित ठेवूया वगैरे असं. त्यामुळे ते सगळंच. तुला ती फास्टर फेण्याची 500च्या पुरातली गोष्ट आठवली असेल? अगदी. इंटरव्ह्यू तर ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यू झालाच पॉपकॉर्न पे चर्चावर, एवढी मोठी सेलिब्रिटी, आणि त्यामुळे मजा तर आलीच. पण महत्त्वाचं झालं ते म्हणजे की आता येणाऱ्या काळात अद्भुतवर तुम्ही पाहणार आहात एक शो, जय हिंद किंवा जय हिंद सारखा सटार असेल त्याच्यामध्ये. आणि माझं भाग्य आहे की पॉपकॉर्न पे चर्चावर एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी सोबत सुमित राघवनला आज तुम्हाला बघता आलं. माझी ना खरं तर पात्रता नाही आहे तुझ्याबरोबर वेब सिरीज करायची, पण त्यामुळे आपण मला जरा तुझ्या उंचीपर्यंत येऊ दे. नाही सुमित काय बोलतो? नाही खरं सांग. नाही असं काय, पॉपकॉर्न घे असं काय बोलतो? पॉपकॉर्न नको. खाली खरंच पॉपकॉर्न आहे का त्याच्या? नाही, खालीच नाही पॉपकॉर्न आहे, पूर्ण इथपर्यंत पॉपकॉर्न. बरं, तुझं शूटिंग इकडेच होतं? ते पण ठरवू शकतो आपण, एखादा स्टुडिओ वगैरे किंवा इथे पण करू शकतो. इथे आपल्याकडे आपले ट्रक पण आहे, इकडे वाजवायला आहे, माणूस बसू आपण वाजवायला, इथे वाजवतोय. बरं, पैशांचं काय करूया? मला थोडे पैसे लागतीलच ना असं, आणि मी फार नाही मागत आहे, फक्त 2 कोटी पाहिजेत मला दर एपिसोडला. मग आपण करूया.
काय म्हणून 2 कोटी दर एपिसोडला मला मिळाले. तर मी खरं तर बाहेर 3 वगैरे सांगायचो. मला म्हटलं आता की कळलं आज जरा काय की तू एवढी मोजकी कामं का करतोस. का रे? अरे ऐक ना, कुणाला परवडतच नसेल अरे ना. ऐक ना पण नाही, नाही. ऐक तरी माझं. नाही, अरे तू हे पॉपकॉर्न घे. अरे तू ऐकतच नाहीयेस. कळलं, बरं कळलं तुझ्यासाठी 2.5 कोटी. बस असं नाही बस 2.5 कोटी डन झालेला आहे. पर एपिसोड मला 2.5 कोटी देणार रुपये. हा अच्छा मी काय म्हणतो रुपये आणि सगळ्या नवीन नोटा 500 2000च्या. ते जुने वगैरे सरकवशील नाही. तर आमचं डन झालेलं आहे. इसी बात पे तो आमची एक जोडी तुम्हाला बघायला मिळेल. सुमोल 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 म्हणजे आपण दोघांनी करायचं. हा आम्ही दोघांनी करणार. तुला आणि एकट्याला आमचं फक्त प्रायोजक आहे 2.5 बर्नॉल. खूप जळणार आहे आता याच्यानंतर, त्यामुळे लावावं लागणार आहे बर्नॉल. हा आणि मी दोघं करणार आणि हा घेणार 2.5 कोटी आणि मी बर्नॉल. तर लवकरच बघा आमचा येणारा चॅट शो सुमोल. मिस्टर परचुरे इज गोइंग टू पे मी 1.5 crores. 1.45 होता ना आधी. मी कमी लगेच कमी केले. मी 1.75 सॉरी 1.75 चे 1.50 करून टाकले मी. राऊंड फिगर बघूया. ओके. अच्छा आणि मला ते पाहिजे एक चार्टर फ्लाईट वगैरे जर, कारण माझी पवनहंसच्या जवळ आहे. तिकडे एक छोटंसं विमान मला पाहिजे. म्हणजे 1.5 कोटी. बरं वाटलं. आता 103 ला फोन करावासा वाटतं. हो ना. काय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन झालं. फिनान्शियल पोलीस स्टेशन